लँग्वेजेस सी असतील, पायथॉन असेल किंवा इतर जे काही लँग्वेज आहेत, त्याचा आपण समावेश केलेला आहे. ज्याच्यामुळे मुलं हार्डवेअर बरोबरच सॉफ्टवेअर ह्या दोन्ही सॉफ्टवेअरचे जे विषय आहेत किंवा सॉफ्टवेअर विषय जे सब्जेक्ट आहेत, जसे की पायथॉन असतील किंवा जे कॉम्प्युटरला पण असतात, असे सिमिलॅरिटीचे सब्जेक्ट आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासामध्ये सामील केलेले आहेत. म्हणजे मुलांना उद्या जर आय-टी क्षेत्रात ह्याचा अभ्यास करून जायचा असेल, तर त्यांना त्याच्यासाठी नक्कीच फायदा होतो. म्हणून मुलं ह्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच घेतल्यानंतर आय-टी आणि कोर अशा दोन्ही कडे वाटचाल करू शकतात. पण मुलांमध्ये कन्फ्युजन का असतं? कारण की इलेक्ट्रॉनिक्सबद्दल त्यांना मूळतः काय माहीत नसतं. इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच तशी तर इलेक्ट्रिकल बरोबर पण रिलेटेड आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल म्हणजे आता हे जे महावितरण आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या गव्हर्नमेंटमध्ये खूप जागा असतात. तर मुलांनी जर कोरमध्ये किंवा